बातम्या आणि बरंच काही. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जलालपूर गावातील एका 18 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन जीवन संपवले. अंकिता सांगळे असं मृत मुलीचं नाव आहे. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे ती निराश होती. अंकिताच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केलाय. अंकिताचं मेडिकलचं शिक्षण घेण्याचं स्वप्न होतं. नीट परीक्षेची ती दीर्घ काळापासून तयारी करत होती. अलीकडेच जाहीर झालेल्या निकालामध्ये तिला 166 गुण मिळाले होते. अंकिताला यापेक्षा जास्त गुणांची अपेक्षा होती. कमी गुण मिळाल्यामुळे ती तणावाखाली होती. याच मानसिक दबावामध्ये तिने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. अंकिताला अभ्यास करता यावा यासाठी कुटुंबियांनी घरातच तिच्यासाठी वेगळी खोली बनवलेली. रविवारी संध्याकाळी ती तिच्या खोलीत अभ्यासासाठी गेली होती. बराच वेळ झाला तरी अंकिता बाहेर आली नाही, म्हणून कुटुंबियांनी दरवाजा उघडला. त्यावेळी आतलं दृश्य पाहून सगळेच हादरले. अंकिताने जीवन संपवून घेतलेलं. लगेचच पोलिसांना याबद्दल कळवण्यात आलं. अंकिताने तिच्या मागे एक चिठ्ठी सोडली. त्यात तिने लिहिलं होतं की तुम्ही मला इतकं प्रेम दिलं, पण मी तुमची एकही इच्छा पूर्ण करू शकली नाही. आई, तू तर प्रत्येक अडचणीत मैत्रीण म्हणून माझी साथ दिलीस. दादा, तू सुद्धा मला साथ दिलीस. माझं जीवन संपवण्यासाठी तुम्ही जबाबदार नाहीत. तुम्ही मला जो आनंद दिला तो मी कधीच विसरू शकत नाही. दादा, तू आई बाबांची काळजी घे. त्यांना कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू देऊ नकोस. तू सुद्धा आनंदी राहा. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. मी तुम्हाला कुठला आनंद देऊ शकले नाही. मी आधी जेव्हा नीटचा अभ्यास करत होती त्यावेळी तुम्ही त्याग केलात आणि मी काय केलं? तुमची इच्छा मी पूर्ण करू शकले नाही. आनंदी राहा, तुमची अंकिता, असं अंकिताने चिठ्ठीत लिहिलेलं आहे. तपास यंत्रणा सर्व बाजूंनी आता तपास करतायत.